नमस्कार. काही दिवसापासून मी साऊथ इंडियन रेसिपीज दाखवत आहे. त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला साऊथ इंडियन आमटी किंवा करीची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं चिंच पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे. तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तरी चालेल. आता आमटीसाठी लागणारे थोडेसे मूग डाळ आणि तूर डाळ पाण्याने स्वच्छ 1-2-3 वेळा धुवून घेऊन कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आमटीसाठी लागणाऱ्या मसाल्यामध्ये आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे आणि 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घेणार आहे आणि सुकी लाल मिरची मंद आचेवरती थोडासा कलर बदलेपर्यंत आणि वास येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं टाकणार आहे. तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं दोन्ही कोणतंही तुम्ही वापरू शकता. खोबरं थोडंसं नरम झालं की एका प्लेटमध्ये हे सर्व जिन्नस थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठलंही पाणी घालायचं नाही आहे. आता फोडणीसाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल, थोडंसं हिंग, जिरे टाकून घेणार आहे. आता 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता, तो याच्यामध्ये घालते. टोमॅटो थोडासा गळू द्यायचा आहे. मग याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आहे. थोडंसं हलवून घेतल्यानंतर टोमॅटो छानसा गळला ना तर आमटीला छान चव येते. आता मी याच्यामध्ये डाळ टाकणार आहे. डाळ तुम्ही बघू शकता की पूर्ण शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे डाळीचे कण दिसता कामा नये. हवं असेल तर तुम्ही थोडं मिक्सरला देखील वाटून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आणि वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथे मी थोडंसं गूळ घालते, कारण ही आमटी थोडीशी चिंच टाकल्यामुळे आंबट झालेली असते. आंबट आणि गोड ही आमटी खूप छान लागते. आवश्यकतेनुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे आणि जो आपण मसाला बनवला होता तो शेवटी घालायचा आहे, कारण तेलात जर आपण मसाला टाकला तर तो करपण्याची शक्यता असते. आता हे झाकण लावून 5 मिनटं ह्याला उकळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. थोडंसं गरम होईपर्यंत आपण याला वरून थोडीशी फोडणी टाकणार आहे. फोडणीसाठी नेहमीप्रमाणे थोडंसं तेल, हिंग आणि कढीपत्ता, थोडंसं जिरे टाकून घेतले आहे. जिरे थोडेसे तडतडल्यानंतर मोहरी टाकून घ्यायचं आहे. अशी वरून फोडणी दिल्यानंतर त्याला छानसा कलर देखील येतो आणि आमटीही चवीला छान लागते. मी इथे लाल मिरची आणि थोडंसं कढीपत्ता टाकून घेते. अशा सुक्या लाल मिरचीचा स्वाद हा आमटीमध्ये खूप छान लागतो. त्यामुळे वरून अशा आमटीनं तुम्ही वरूनच फोडणी घाला. तेल तुम्ही जास्त वापरलं तर त्याचा कलर देखील छान येईल. आता हे आमटीमध्ये मी ओतून घेते. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपली म्हैसूर आमटी तयार झाली आहे. तुम्हाला जर असंच साऊथ इंडियन रेसिपी जर बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.